आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया, राक्षस कुळातील हिरण्यकश्यपूने कोणत्या देवांची तपश्चर्या केली, त्यांनी काय वरदान दिले, भक्त प्रल्हादास हिरण्यकश्यपूने काय त्रास दिला व भगवान विष्णूंना नरसिंहाचा अवतार का घ्यावा लागला. अनेक ग्रंथ पुराणांमध्ये आपण वाचन केलेच आहे किंवा श्रवण केले आहे. पूर्वी देखील एक दोन नव्हे असंख्य राक्षस होऊन गेलेत की त्यांनी तपस्या इतकी कठोर केली की भगवंतास त्यांना वरदान देण्यासाठी यावेच लागत असे व त्यांनी जे वरदान मागितले ते द्यावेच लागत असे. अशाच हिरण्यकश्यप नावाच्या राक्षसाने विचार केला की मी अजिंक्य व अमर व्हावे यासाठी कुणाची तपस्या करावी. असा विचार करता त्याच्या लक्षात आले की ब्रह्मदेवाची तपश्चर्या करावी. तो मंदाराचल पर्वताच्या एका दरीत जाऊन तपस्या करू लागला. त्याची तपस्या इतकी तीव्र झाली की इंद्रदेवासहित सर्व देव भयभीत होऊन ब्रह्मदेवाकडे गेलेत व सांगितले, हे ब्रह्मदेवा, हिरण्यकश्यपू काय इतकी कठीण तपस्या करीत आहे, आपण त्याचा हेतू जाणला आहे का, किंवा त्यास जाऊन विचारावे. ब्रह्मदेवांनी सांगितले, मी त्याचे मनोगत जाणले आहे. तो अजिंक्य व अमर होण्यासाठी तपस्या करीत आहे. मी ज्याप्रमाणे सृष्टीचे निर्माण केले आहे तसे तो देखील करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळेच मी त्यास वरदान देण्यास विलंब लावत आहे. पण आता तुम्ही विनंती केली आहे त्यामुळे मी त्यास वरदान देण्यास जातो. भगवान ब्रह्मदेव हिरण्यकश्यपू समोर प्रकट झाले. त्यास सांगितले, हे कश्यपनंदना, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे. मी प्रसन्न होऊन वरदान देण्यासाठी आलो आहे. काय हवे ते सांगावे. हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवांची स्तुती केली व सांगितले, मला त्रिलोक विजयी व्हायचे आहे, अजिंक्य व अमर व्हायचे आहे. पण ब्रह्मदेवांनी सांगितले, जो व्यक्ती भक्त प्राणी सृष्टीत जन्माला आला आहे त्याचा मृत्यू अटळ आहे. त्यामुळे अमर होण्याचे वरदान तुला देता येणार नाही, पण तू अजिंक्य होशील. तेव्हा हिरण्यकश्यपूने अगदी तीक्ष्ण बुद्धीने विचार करून वरदान मागितले, हे ब्रह्मदेवा, तुम्ही मला वरदान देणार असाल तर तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्याही प्राण्यापासून मला मृत्यू येऊ नये. मग ते देव, दानव, मानव कुणीही असोत. तसेच आत किंवा बाहेर, दिवसा किंवा रात्री, जमिनीवर किंवा आकाशात कोणत्याही शस्त्राने मला मृत्यू येऊ नये. ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले व ते स्वस्थानी निघून गेले. त्यानंतर हिरण्यकश्यपूने अनाचार अत्याचार सुरू केले. त्याने सर्व दिशा, तिन्ही लोक, राक्षस, राजे, गंधर्व, गरुड, सर्प, सिद्ध, चारण, विद्याधर, ऋषी, पितरांचे अधिपती, मनु, यक्ष, राक्षस, पिशाचराज, प्रेत अशा सर्वांना जिंकून घेतले. त्यानंतर तो इंद्राच्या भवनात राहू लागला. तेव्हा सर्व देव लोकपाल भगवान विष्णूंना शरण गेलेत. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, आपले कल्याण असो, आपण येथे का आलात ते सांगावे. सर्व देवांनी सांगितले, हिरण्यकश्यपूचे अत्याचार वाढले आहेत. स्वतःचा पुत्र प्रल्हादला देखील त्याने एक दोन वेळा नव्हे अनेकदा मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपणास देव मानावे, माझी सत्ता मानावी यासाठी शुक्राचार्यांच्या आश्रमात त्यास पाठवले होते. त्यांनी देखील त्यास सांगितले, तुझे पिताच भगवान आहेत, पण त्याने स्पष्ट नकार दिला. शेवटी शुक्राचार्य त्यास पुन्हा हिरण्यकश्यपूकडे सोडून गेले. तो अजूनही प्रल्हादला मारण्यासाठी अनेक प्रयत्न करतो आहे. म्हणून हे भगवंता, आपण त्वरित त्या राक्षसाचा वध करावा. भगवंतांनी होकार दिला व देव निर्भय होऊन स्वस्थानी निघून गेले. एके दिवशी हिरण्यकश्यपू प्रल्हादवर खूप क्रोधित झाला व त्यास म्हणाला, अरे माझ्या अभागी पुत्रा, तू माझ्या व्यतिरिक्त ज्यास जगाचा स्वामी म्हणतो आहेस तो ह्या खांबात आहे का? असेल तर तो तुझे रक्षण करेल का? असे म्हणताच प्रल्हादाने सांगितले, होय, तो भगवंत खांबात देखील आहे. हे ऐकून क्रोधाने हिरण्यकश्यपूने खांबावर जोरदार एक प्रहार केला आणि त्या खांबातून एक महाभयंकर आवाज आला. भगवान नरसिंह स्तंभातून प्रकट झाले. तेव्हा हिरण्यकश्यपू घाबरला. नरसिंह भगवान त्यास क्रोधाने पकडण्यासाठी पुढे झाले. त्यास पकडले आणि दाराच्या उंबरठ्यावर बसून सांगितले, हे राक्षसा, यावेळी तू आतही नाही बाहेरही नाही, उंबरठ्यावर आहे. आता दिवसही नाही रात्रही नाही, संध्याकाळ आहे. मी तुला आकाशातही नाही जमिनीवरही नाही, माझ्या मांडीवर घेतले आहे. मी कोणत्याही शस्त्राने तुझा वध करीत नाही, तर मी फक्त माझ्या नखांनी तुझा वध करीत आहे. भगवान नरसिंह यांनी त्याचे पोट नखांनी फाडले व त्याचा मृत्यू झाला. देवलोकात ही वार्ता कळताच देवांनी पुष्प वर्षाव केला. भगवंताचा क्रोध शांत झाला. फक्त प्रल्हादाने स्तुती केली. तेव्हा भगवंतांनी त्यास वरदान दिले, तुझे कल्याण असो. नंतर सर्व देव स्वस्थानी निघून गेलेत. ही कथा श्री भागवत ग्रंथ सप्तम स्कंद अध्याय 3 ते 9 पर्यंत सविस्तरपणे वर्णन केलेले आहे.
ते संक्षिप्तरित्या या व्हिडिओत प्रस्तुत केली आहे. आपणास आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.